ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शनच्या तुला पाहता या चित्रपटाच्या दूर दूर या गीताचे म्युझिक लॉन्च पुण्यातील औंध येथील वेस्ट एंड मॉल सिनेपोलिस चित्रपटगृहात करण्यात आले होते. यावेळी या चित्रपटाच्या लेखिका, दिग्दर्शिका व निर्मात्या मयुरा प्रधान, चित्रपटातील अभिनेत्री मानसी पाटील, अभिनेता नचिकेत लेले, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे, ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे यावेळी उपस्थित होते. तुला पाहता या चित्रपटातील कथानक 3 पिढ्यातील नात्यांवर आधारित असून या चित्रपटात प्रेम, नात्यांमधील जिव्हाळा, 2 पिढ्यांमधील अंतर दाखवले आहे. प्रेम कसे करायचे ते अनेक लोक शिकवतात, मात्र ते प्रेम कसे विसरायचे हे कोणी शिकवत नाही. प्रेम कधीही कुठेही होऊ शकते. प्रेमाला कोणत्या वयाचे बंधन नसते. आवडणारी व्यक्ती आयुष्यातून अचानकपणे निघून जाऊन अनेक वर्षांनी ती व्यक्ती आपल्यासमोर आली तर पुढे काय होईल याची रंजक गोष्ट तुला पाहता या चित्रपटातून उलगडणार आहे. तुला पाहता हा चित्रपट 70च्या दशकापासून ते आजच्या काळापर्यंतच्या 3 पिढ्यांचे प्रतिनिधित्व करतो. या चित्रपटातील 1970चे दशक हे त्या काळातील वेशभूषा, एकूणच वातावरण आणि संगीताच्या बाबतीत एक वेगळेपण दर्शवते, जे प्रेक्षकांना थेट 1970च्या दशकात घेऊन जाते. चित्रपटातील आजचा काळ हा लिव्ह इन रिलेशनशिप व पिढ्यांमधील अंतर यांसारख्या समकालीन सामाजिक मुद्द्यांना हाताळतो. प्रत्येक अनोख्या कथेची सुरुवात एका नव्या दृष्टिकोनातून होते. एका नव्या युगाला एका नव्या प्रकारच्या ऊर्जेची गरज असते आणि ती मानसी पाटील आणि नचिकेत लेलेमध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटात तुम्हाला सतीश पुळेकर, इला भाटे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळेल. या चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, अभिनेत्री इला भाटे, नचिकेत लेले, मानसी पाटील यांच्यासह निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाने, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शनच्या मयुरा प्रधान यांनी तुला पाहता या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन ही मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून 10 जुलैला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं पोस्टरही लक्षवेधी असून सहकुटुंब पाहता येणाऱ्या तुला पाहता चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. चला तर तुला पाहता बघायला सहकुटुंब लवकरच भेटूया जवळच्या चित्रपटगृहात. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हाच त्या म्हणाल्या की रोल छोटासा आहे पण लक्षात राहण्यासारखा आहे खूप वेळ. आणि मला करताना खूप मजा आली, कारण कोकणात शूट होतं, एक वेगळा काळ होता, त्यामुळे तो पिरियड मयुरा मॅम आणि सगळ्या आपल्या DOP आणि डायरेक्टर आणि सगळ्यांनीच मिळून इतका छान उभा केला आहे. सो तो बघायला सुद्धा सगळ्यांना खूप मजा येणार. क्या बात है. मयुरा मॅमची पार्क जर असं आपण म्हणूयात, कारण की सगळं कास्टिंग इतकं छान झालेलं आहे आणि आम्हाला 10 जुलैला हे सगळं पाहायला आवडेलच. अँड मी वळते त्या व्यक्तीकडे ज्या व्यक्तीचा आज वाढदिवस आहे. सो हॅपी बर्थडे मानसी. थँक्यू सो मच. खूप स्पेशल वाटते आज. नमस्कार. तुम्ही सगळ्यात आधी थँक्यू सो मच. तुम्ही इतका वेळ थांबलात, कुठून आलेला आहात सगळेजण. वर्किंग डेला वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण इथे आलात. अभिनंदन, कारण फायनली आम्ही 3 गाणी डिजिटली पाहिली, आमच्या भेटीला आली आणि आम्हाला खरंच खूप भारी वाटलेलं आहे. तुला पाहता टायटल ट्रॅक सारखं रेंगाळत राहतं आणि सोबतच आणखी मौन तू मौन मी किंवा स्पर्श नव्हे ही गाणी आम्हाला आवडलेली आहेत. आता दूरची प्रतीक्षा आहे, ती उत्सुकता वाढलेली आहे. पण मला विचारायचं असं आहे की ही गाणी आम्हाला डिजिटली भेटली, पण आज या गाण्याचा खास सोहळा आपण अरेंज केला आहे, तोही विशेष करून पुण्यात. तर त्याचं एक औचित्य आहे असं मला कळलं. काहीतरी खास कारण आहे, ते मला वाटतं तुम्हीच सांगावं, कारण ते जाणून घेण्यात मला जास्त रस आहे. पहिले म्हणजे सगळ्यांना नमस्कार आणि पुण्याला नमस्कार.
पुणा प्रेक्षक हा खूप खास आहे आमच्यासाठी. हा तुला पाहता मूवीचा फर्स्ट इव्हेंट आहे आणि आम्ही पुण्यापासून सुरुवात केली आहे. त्यामुळे पुण्याला जोरदार टाळ्या. आता मला जो प्रश्न विचारला गेला त्याच्या उत्तराकडे मी वळते. सो आजचा दूरदूरचा इव्हेंट आहे. दूरदूरचा जो लॉन्च आहे गाण्याचा, त्या गाण्यामधले लीड कॅरेक्टर मानसी पाटील आणि नचिकेत लेले आहेत. तर पुढचे ते तुमच्याशी बोलतीलच. आपले म्युझिक डिरेक्टर रोहन तुमच्याशी बोलतील. आपली कोरिओग्राफर दीपाली विचारे तुमच्याशी बोलेल. पण आजचा दिवस खूप खास आहे आमच्या तुला पाहता टीमसाठी. त्याचं रिझन हे आहे की आमची लीड कॅरेक्टर मानसी पाटील, तिचा आज वाढदिवस आहे. सो ब्रेव्ह विंग प्रोडक्शनच्या वतीने तिला हे गिफ्ट आहे की, आणि ती पुण्याची आहे, त्यामुळे हा आम्ही पुण्याला इव्हेंट करतोय. कारण पुण्याच्या मुलीचा, तुमच्या मुलीचा आज वाढदिवस आहे, जी लीड आहे या मूवीमध्ये. जोरदार टाळ्या मानसी पाटीलसाठी. मानसी प्लीज कमी होती, पण आय वॉज पेशंट. आणि जे कारण मुळात जो जर्म आहे या कथेचा, प्रेमाबद्दल जे भाष्य करते ही कथा, ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. म्हणजे त्यामुळे पूर्वीच्या काळात, म्हणजे आता तुम्ही बघताना बघितलं ते 1971 साल, 2025 साल वगैरे, तर ते काही असलं तरी ही एक सार्वत्रिक आणि चिरंतन अशी भावना आहे प्रेम हे. आणि त्याच्याबद्दल खूप महत्त्वाचं काहीतरी आणि काय म्हणायचं, सृजनशील असं क्रिएटिव्ह असं काहीतरी भाष्य ही फिल्म करते. आणि अरू अज्जीचं कॅरेक्टर, म्हणजे तू आता म्हणालीस की तुम्ही खूप गोड दिसता वगैरे, तर त्याचंही क्रेडिट मयुरालाच आहे. कारण माझी रंगभूषा आणि वेशभूषा, केशभूषा स्पेशली जे काही आहे, त्याच्यामुळे तो एक छान अरू अज्जीचा लुक आलेला आहे. आणि माझ्याबरोबर जे काम करायला होते, ज्यांच्याबरोबर काम करण्याची मला अनेक वर्ष इच्छा होती, पण तो योग या सिनेमामध्ये जुळून आला. आणि तुम्हाला माहिती आहे की समोरचा जेव्हा कलाकार अतिशय प्रतिभावान आणि उच्च प्रतीचा असतो, तेव्हा आपलंही काम तसंच चांगलं होत जातं. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने मला अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांबरोबर काम करायला मिळालं, याचा मला खूप आनंद आहे. सतीश सर, आता मॅमनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. खरं तर आम्हाला प्रेक्षकांना देखील खूप आनंद आहे की तुम्हाला दोघांना एकत्र आम्ही मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही एक मेजर किंवा आर्मीशी बॅकग्राऊंड असलेलं काहीतरी एक पात्र तुम्ही साकारत आहात. डेफिनेटली 10 जुलैनंतर आम्हाला ते नीट कळणार आहे. पण तुमच्यासाठी तो एक्सपिरियन्स कसा होता? कसल्या बाबतीत? पर्टिक्युलरली हे कॅरेक्टर जे तुमच्या वाट्याला आलेलं आहे, कारण हे आर्मी किंवा तसं काही तुम्हाला स्ट्रिक्ट राहायचं आहे का, किंवा काही त्या गोष्टी तुम्ही कॅरी केलेल्या होत्या का? नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आधी सगळ्यांना नमस्कार, स्वामी समर्थ. मयुरा मॅम सर्वात महत्त्वाची व्यक्ती. ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की असं असं करायचं, एक बराच काळामध्ये गेला आणि परत ज्यावेळेला आम्ही भेटलो त्यावेळेला मला सांगितलं की असं असं कॅरेक्टर करायचं आहे. तर खरं सांगायचं तर मी असं मिलिटरीचा माणूस वगैरे कधी केलेलं नाही. मी म्हटलं म्हणजे काय? ते बोलले नाही, तुम्ही आहात तसेच, पण जरा छान, जरा कडक असणं महत्त्वाचं आहे, जे जे मला जमत नाही ॲक्च्युली. पण ते जे काय आहे ते सगळं त्यांनी काढून घेतलेलं आहे. म्हणजे आता जर आपण असं म्हणूया की चांगलं काम केलंस तू असं कोणी म्हटलं तर त्याचं सगळं क्रेडिट त्याला जातं. त्याने सगळं खूप छान माझ्याकडे काढून घेतलेलं. आणि आत्ता ह्यांनी माझ्याबद्दल जे काही सांगितलं त्यांनी माझा जरा ठोका चुकला. कारण मी काही इतकं मोठं नाही आहे नक्की, कारण ह्या दीपाली गप्परा यांचा एक्सपिरियन्स, यांनी ज्या ज्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहे तो एक्सपिरियन्स, आणि ज्या असं म्हणतो आत्ता ज्यावेळेला आम्ही एकत्र काम केलं त्यावेळेला जो येणारा एक्सपिरियन्स तो इतका ग्रेट होता आणि गोड होता
की खूपच छान अप्रतिम अभिनेत्री आहे आणि पहिल्यांदा काम करतोय किंवा पहिल्यांदा बोलतोय इतकं हे असं वाटलंच नाही. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनयाची व्याख्या असते की रिॲक्ट होणं. ते रिॲक्ट त्या इतक्या सुंदर होतात. मग त्याच्यामुळे असं होतं की आपल्याकडनं ते चुकून का होईना पण येतं ते. पण ते खूप खरं आहे, सत्य आहे. त्यांनी खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे आणि मला असं वाटतं परत सगळे आमची टीम इतकी गोड आहे, दृष्ट लागण्यासारखी आहे. म्हणजे म्युझिक डिरेक्टर काय, डान्स डिरेक्टर काय, किंवा डिरेक्टर काय, किंवा असिस्टंट डिरेक्टर काय, जे काही सगळे आहेत ते इतकी गोड आहेत सगळे की मला असं वाटतं की या टीमला दृष्ट लागू नये. आणखीन खूप छान प्रोजेक्ट त्यांनी करावे. या मॅमबद्दल तर मी काहीच बोलू शकत नाही. ते इतक्या गोड आहेत आणि तितक्याच रागवतात. पण ते करेक्ट पण ते खूप खरं आहे आणि त्याच्यामुळे मॅम वी लव्ह यू. मला ना आता तुम्ही दोघांनी इतकं छान एकतर एकमेकांविषयी सांगितलं, टीमविषयी सांगितलं. आता ते असं झालं ना, ही जोडी आता पाहायचीच आहे. आणि तुम्ही जे सांगताय की नाही रिस्पॉन्ड किंवा एकमेकांच्या अभिनयाबद्दल किंवा या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला असं वाटतं ह्यांचं कास्टिंग ज्यांनी केलेलं आहे ते खूप ॲप्ट आहेत. कारण आत्ता या क्षणाला ते एकमेकांविषयी बोलताना ज्या पद्धतीने बोलतायत किंवा जे सांगताय, आय डोंट नो की यामध्ये भूमिका काय आहे, कशा पद्धतीने त्या भूमिकेचा प्रवास आहे. पण डेफिनेटली तुमची पाहिजे. आणि या सगळ्यांसोबत आजची जी उत्सव मूर्ती आहे, म्हणजेच आज जिच्या वाढदिवसानिमित्त हा सगळा घाट आणि हा सगळा सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत, ती म्हणजेच मानसी पाटील. जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. आनंद सर, पण मी थोडं सुरुवात तुमच्यापासून करणार आहे. मला वाटतं या सिनेमाचा हा पहिलाच इतका मोठा सोहळा आहे. आपण डिजिटली सगळे आपण भेटत आहोतच, पण सो ही सुरुवात झालेली आहे. 10 जुलै जवळ येते, सो ती धाकधूक आहे का? नमस्कार. खरं तर परत एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार की खूप वेळ तुम्ही सगळेजण थांबलेला आहात आणि ऐकता आहात. आणि तुझं पण खूप कौतुक. काय अँकर शोधलेली आहे, म्हणजे तिने इतका सुंदर अभ्यास केलेला आहे या फिल्मच्या बाबतीत आणि ओव्हरऑल जेवढी माहिती सगळी टीम भयंकर, तुझ्या कास्टिंग करण्यावरती आणि टीम चूज करण्याबाबतीतलं तुझं. हा, मी आता तेच म्हणणार होते की मयुरा प्रधान यांना ते सगळं क्रेडिट जातं. खरंच मला वाटतं ह्या फिल्ममध्ये जेवढी टीम आहे त्याच्यात सगळ्यात आधी कदाचित मी असेल त्याच्यामध्ये. कारण मयुरानी ह्याच्या आधी एक तारा नावाची शॉर्ट फिल्म केलेली होती. ती फिल्म बनवण्याच्या आधीची एक ट्रायल म्हणून, ती पण खूप सुंदर केलेली होती. त्याच्यात मी ऍक्टिंग करत होतो तेव्हा मयुराची माझी गाठभेट झाली होती. आणि त्या सेटवरती मयुरानी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की अशी एक स्टोरी आणि आपल्याला करायची आहे म्हणून. तेव्हापासून तिच्या डोक्यात आहे. मीनवाईल मला असं वाटलं की बहुतेक कॅन्सल झालं, इतका वेळ घेतला. पण जेव्हा आम्ही शूटिंग करायला फ्लोअरवरती गेलो तेव्हा लक्षात आलं की तिने इतका प्रचंड अभ्यास केलेला होता त्या ओव्हरऑल स्टोरीवरती आणि इतर सगळ्या गोष्टींवरती. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या आत्तापर्यंत 48 फिल्म झालेल्या आहेत, ज्याच्यातली एक हॉलिवूडचे, 2 साऊथ इंडियन आहेत, बाकीच्या मराठी आहेत. पण मी आत्तापर्यंत फर्स्ट टाइम एखादी फिल्म करणारी व्यक्ती इतकी सॉर्टेड बघितलेली नाही आहे, टू बी फ्रँक. आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 वेगळे जॉब त्याच्यात तिने पार पडलेले आहेत की जे खरं तर फुल टाईम जॉब आहेत. एक निर्माता म्हणून की जो फुल टाईम काम करणारा एक पोस्ट आहे त्याची. लेखक पण तीच आहे आणि दिग्दर्शक पण तीच आहे. पण त्या सगळ्याच्यात मगाशी तू जो प्रश्न विचारलास त्याच्यात आम्हाला सेटवरती काम करताना कधीच असं जाणवलं नाही की दिग्दर्शक प्रोड्युसरवरती हवी होतोय किंवा प्रोड्युसर बजेटसाठी काहीतरी म्हणतोय. ॲब्सोल्युटली नाही. रादर शूटिंगच्या वेळेला
माझं तिच्याशी बोलणं झालं होतं की तुला एवढं सगळं छान करायचं आहे तर फक्त लँग्वेज चेंज केलीस तर ही हिंदी फिल्म झाली असती. त्या स्टाईलनी तू हे सगळं करतेस तर का तू हिंदी फिल्म केलेली नाहीयेस? पुढची फिल्म कदाचित मयुराची हिंदी असेल, मला शुअर माहिती आहे. आम्हाला मराठी प्रेक्षकांसाठी पहिली मला वाटतं ही भेट आहे. मराठी प्रेक्षकांना जास्त आणखी आवडेल आणि आम्ही नक्कीच आता ही ती वेळ आहे जेव्हा आम्हाला हे गाणं ऐकायचंय. कोणी फरमाईश केली होती नचिकेतकडून ऐकण्याची? सो नचिकेत, येस, राईट टाइम. हॅलो. आम्हाला डोंगर आणि समुद्र दिसला थोडा थोडा. हा, आणि मानसी खरंच खूप गोड आहे लुक दोघांचाही. नचिकेत ॲब्सल्युटली छान फ्रेश फील होतं आहे हे गाणं पाहून. आणि डोंगर असू दे समुद्र असू दे आम्हाला छान तरल असं मस्त वाटणार आहे नक्कीच. आणि आता आपण या गाण्याचा सिंगर आणि या सिनेमाचा नट त्याच्याकडून हे गाणं ऐकणार आहोत. ओके, बिफोर स्टार्टिंग मला इथे एक नाव घ्यायचं आहे जिच्या बरोबर मी हे गाणं शेअर केलंय. सगळ्यांची लाडकी सई गोडबोले, तिच्या बरोबर मी हे गाणं डुएट शेअर केलंय. सो मी तिचा पार्ट पण थोडासा मी गातो आणि माझा पार्ट पण थोडासा मी गातो. ओके, सगळे बीट्सवर क्लॅप करतील. 1 2 3 4. दूर दूर तू असा जाऊ नको, दूर दूर तू असा जाऊ नको, लागली ही ओढ तुझ्या सावलीची, आता सोडून तू मला राहू नको. दूर दूर तू असा जाऊ नको, दूर दूर तू असा जाऊ नको, लागली ही ओढ तुझ्या मिठीची, असा हरवून तू मला जाऊ नको. हो एकटा मी इथे एकटीच तू, आता राहू नको दूर अशी तू, वेळ ही अशी सोबतीची ही अशीच राहू दे. दूर दूर तू असं जाऊ नको, दूर दूर तू अशी जाऊ नको, लागली ही ओढ तुझ्या मिठीची, असं हरवून तू मला जाऊ नको. दूर दूर तू अशी जाऊ नको, दूर दूर तू अशी जाऊ नको, लागली ही ओढ तुझ्या सावलीची, आता सोडून तू मला जाऊ नको. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच नचिकेत. छान आम्हाला एक ट्रीट मिळालेली आहे इथे लाईव्ह तुला ऐकायला. आणि शब्द फार सुंदर आहेत, या खरंच कमाल आहेत. छान लिरिसिस्ट, कंपोजर, कोरिओग्राफर, सिंगर आणि ही सगळी छान टीम जुळून आलेली आहे. डेफिनेटली आम्हाला ही फिल्म म्हणजे मेजवानी ठरणार आहे. खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. आणि या सिनेमात आज जे कलाकार उपस्थित आहे, आपण या तिन्ही कलाकारांशी बोललो, पण या सिनेमात आणखी बरेच कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तीही पर्वणी असणारच आहे. पण आता आपल्यासोबत जे उपस्थित आहेत त्यांना मी इथे इन्व्हाइट करणार आहे, ते म्हणजेच आनंद काळे आणि आकाश शिंदे हे देखील. येस, आम्ही जरा ते गुपित ठेवलं होतं, म्हटलं थोड्या दिवसांनी. नाही, काय हरकत नाही, आपण सगळे एकमेकांना प्रेमाने बांधले गेलेलो आहोत, त्यामुळे सगळ्या गोष्टी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या सगळ्यांसोबत आजची जी उत्सव मूर्ती आहे, म्हणजेच आज जिच्या वाढदिवसानिमित्त हा सगळा घाट आणि हा सगळा सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत, ती म्हणजेच मानसी पाटील. जोरदार टाळ्याने तिचं स्वागत करूया. आनंद सर, पण मी थोडं सुरुवात तुमच्यापासून करणार आहे. मेरे लिए डबल धमाका है. बर्थडे विश मानसी को बर्थडे विश देना पड़ेगा. एग्जैक्टली. थैंक यू संदीप जी, आपको भी देना. बहुत ही एक्सपीरियंस है ये जो जर्नी रहा है मेरा फ्रॉम बिगिनिंग टिल
कैसे सिचुएशन के हिसाब से चेंज होता रहता है, ये उसके बारे में। मेरे लिए बहुत ही स्पेशल है ये, क्योंकि मैं खुद पुणे से हूँ, मैं पली बड़ी पुणे में हूँ। मेरी जर्नी अब तक की पुणे में रही है, कुछ सालों से मैं मुंबई में हूँ और अब ये फिल्म आ रही है और फिल्म का फर्स्ट सॉन्ग लॉन्च हम पुणे में कर रहे हैं, तो इससे स्पेशल क्या हो सकता है। और आज मेरा बर्थडे है, बर्थडे के दिन ही सॉन्ग लॉन्च हो रहा है, तो